आरक्षणाचा विषय तापला आहे। राज्य सरकारने अधिसूचना काढून मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण दिलं आहे, तर दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन आणि उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीवर ठाम आहेत। दरम्यान मराठा समाज आगामी काळात अधिक तीव्रतेने आंदोलन करणार असल्याचं समाजातील कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे। यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मराठा समाजाच्या बैठका चालू आहेत। अशीच एक बैठक आज छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत 2 गट भिडल्याचं पाहायला मिळालं। या बैठकीवेळी काही जणांनी एकमेकांवर हल्ला केला। बराच वेळ 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली। दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांना लाथबुक्क्यांनी मारहाण केली। दरम्यान ज्यांच्यावर हल्ला झाला अशा लोकांपैकी एका कार्यकर्त्याने सांगितलं की मराठा समाजातील काही गरजवंतांनी ही बैठक आयोजित केली होती। मला या बैठकीबाबत एक संदेश मिळाला, त्यामुळे मी इथे आलो। परंतु काही लोक ही बैठक कोणी आयोजित केली, ही बैठक कोणी बोलावली आहे असे प्रश्न विचारत आमच्यावर तुटून पडले। काही लोकांची इथे दडपशाही चालू आहे। आम्हाला लाथबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली।